श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला 21 दिवसांची लक्ष्मी प्राप्तीची सेवा कशा प्रकारे करायची आहे, या सेवेमध्ये तुम्हाला एक दिवा 21 दिवस प्रज्वलित करायचा आहे आणि त्यासोबतच या दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. त्या दिव्यांवर आपल्याला कोणती सेवा करायची, नंतर त्या वस्तूचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. यंदा 13 डिसेंबर 2023 रोजी मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे आणि 14 डिसेंबर रोजी आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. अनेक स्त्रिया महालक्ष्मीचा हा उपवास मनोभावे करतात. या उपवासामागे प्रत्येकाची काही ना काही श्रद्धा असते. या मार्गशीर्षच्या दिवसांमध्ये प्रत्येक गुरुवारी व्रत संपूर्ण दिवस उपवास धरतात. एक व्रतकथा आवर्जून वाचली जाते. एकूण 4 गुरुवारी हे व्रत केले जाते. लक्ष्मी मातेची पूजा करून तिला नैवेद्य अर्पण केला जातो. कुमारिका आणि सुवासिनी महिला हे व्रत मोठ्या श्रद्धेने करत असतात. यंदा आपल्याला 5 गुरुवार महालक्ष्मीची सेवा उपासना करण्यासाठी मिळणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही हे महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करत नसाल तरी देखील तुम्हाला हा 21 दिवसांचा दिव्याचा उपाय करता येईल. मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिनाभर देवी लक्ष्मीची सेवा उपासना केली जाते, कारण सूक्ष्म स्वरूपामध्ये महालक्ष्मीचं अस्तित्व आपल्या घरामध्ये जाणवतं. तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील, जसं की पैसा टिकत नसेल, कष्ट करून मेहनत करूनही म्हणावी तशी तुम्हाला यशप्राप्ती मिळत नसेल, याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर नाही. तर लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी, अखंड करण्यासाठी 21 दिवसांचा दिव्यांचा हा उपाय आपण करू शकतो. तर याची सुरुवात जी आहे ती मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून करायची आहे. पहिल्या गुरुवारी जर तुमची काही अडचण असेल तर अशा वेळेस तुम्ही पुढच्या गुरुवारपासून सुरुवात केली तरी चालेल. मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर सुद्धा पुढे ही सेवा गेली तरी हरकत नाही. यासोबतच तुम्हाला जर सुतक वगैरे पडलेला असेल तर अशा वेळेस तुम्हाला ही सेवा सुतक फिटल्याशिवाय करता येणार नाही. मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी सुद्धा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. तर बघा, 21 दिवसांची आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे. त्यासाठी आपल्याला असा एक दिवा घ्यायचा आहे. तांब्याचा घ्या, पितळेचा घ्या किंवा तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालेल. पण एकच दिवा आपल्याला वापरायचा आहे. असं नाही की एक दिवस तुम्ही चांदीचा दिवा वापरला, एक दिवस पितळेचा वापरला किंवा एक दिवस मातीचा वापरला, असं चालणार नाही. जो दिवा तुम्ही या उपायासाठी पहिल्या दिवशी वापरलाय तोच पुढचे सलग दिवस तुम्हाला वापरायचा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत तुम्ही करत असाल तर पहिल्या दिवशी तुम्हाला महालक्ष्मीच्या समोर ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर पुढचे 21 दिवस तुम्हाला देवघरासमोर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. गुरुवारच्या दिवशी परत आपण जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथेच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर जोही दिवा तुम्ही घेतलेला आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला या कलाव्याची वात घालायची आहे. तर साधी वात नाही, तर कलावा जो बाजारामध्ये मिळतो असा लाल पिवळ्या रंगाचा धागा, त्याच्या वाती घालायच्या आहेत. त्याचे 2 भाग करा आणि अशा प्रकारे तुम्हाला 2 वाती ज्या आहेत त्या वळून घ्यायच्या आहेत. हाताने 2 वातींची एक वात करायची आहे. लाल रंगाचा कलावाच का? कारण लाल रंगाचा कलावा जो आहे तो देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आपल्या घराकडे देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तो मदत करत असतो. आपण रोज जो देवासमोर दिवा प्रज्वलित करतो त्यामध्ये सुद्धा या कलाव्याची वात तुम्ही लावू शकता. आता मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. त्यासाठी तुम्हाला सकाळी संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे, तरी देखील मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते. देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला देवघरासमोरच संकल्प करायचा आहे की मी लक्ष्मी प्राप्तीसाठी 21 दिवसांची ही प्रभावी सेवा करत आहे. माझ्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदावे यासाठी लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करायची आणि या सेवेला सुरुवात करायची. ही सेवा जी आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायची. आता ज्या दिवशी तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेची मांडणी केलेली आहे त्या दिवशी हा उपाय आपल्याला पूजा मांडणी समोर करायचा आहे. इतर दिवशी तुम्ही देव्हाऱ्यासमोर हा उपाय करायचा आहे. आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो हा असतोच. महालक्ष्मीची मूर्ती नसेल तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल किंवा आपल्या कुलदेवीची टाक किंवा मूर्ती असेल तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येईल. आपली कुलदेवी देखील देवी लक्ष्मीचंच एक रूप आहे. तर बघा, जोही दिवा तुम्ही घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूप तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्हाला ते विकत आणायचं आहे. 21 दिवस पुरेल एवढं तूप तुमच्याकडे असायला हवं. आता ज्या कलाव्याच्या जोडवाती आपण केलेल्या आहेत ती वात आपल्याला या दिव्यामध्ये घालायची आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्यावेळेस आपण सेवा करतो त्यावेळेस आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचाच वापर करायचा असतो. पण अगदीच तुमची परिस्थिती नसेल की 21 दिवस तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा वापर करू शकाल, तर अशा वेळेस तुम्ही देवासाठी जे तेल वापरता ते तेल वापरून ही सेवा केली तरीही चालेल. कारण कोणतीही सेवा करत असताना नियमांपेक्षा आपली श्रद्धा, आपला विश्वास हा महत्त्वाचा असतो. आता दिव्याला नेहमी आसन असावं, तर एक छोटीशी प्लेट आपल्याला घ्यायची आहे. त्यामध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहेत
आणि त्या तांदळावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. आता हे जे तांदूळ आपण घेतलेले आहेत पुढचे 21 दिवस म्हणजे सलग 21 दिवस हेच तांदूळ आपल्याला वापरायचे आहेत. तर बघा तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत, त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यावेत आणि हीच प्लेट आपल्याला पुढचे 21 दिवस वापरायची आहे. त्यावरती हा दिवा ठेवायचा आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस म्हणजे आपल्या देवघरातील समई किंवा निरांजनी प्रज्वलित करायची, धूप लावून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला ह्या सेवेला सुरुवात करायची. आपण तो दिवा घेतलेला आहे तो देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. आता पुढचे सलग 21 दिवस आपल्याला हाच दिवा वापरायचा आहे. दिवा मालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यातील बाती तुम्हाला बदलायच्या आहेत. मात्र खाली जे दिव्यासाठी आपण आसन घेतलेलं आहे म्हणजे तांदळाचं, ते बदलायचं नाही. ते तांदूळ आपल्याला तसेच 21 दिवस वापरायचे आहेत. आता ही सेवा सुरू केल्यानंतर मध्येच तुमची मासिक पाळी आली किंवा तुम्हाला अचानक सुतक पडलं, तर मासिक धर्म झाल्यानंतर, सुतक पेटल्यानंतर पुन्हा ही सेवा तुम्हाला सुरूच ठेवायची आहे. परत संकल्प किंवा परत नव्याने सेवा सुरू करण्याची गरज नाही. पण जर तुमच्या मनात तशी शंका असेल, की आता सुतक पडलेलं आहे, माझी ही सेवा खंडित झाली, तर त्यावेळेस तुम्ही परत नव्याने संकल्प करू शकता आणि परत ह्या सेवेला सुरुवात करू शकता. पण ही जी सेवा आहे 21 दिवसांची ती आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातच करायची. म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील 5 गुरुवार आलेले आहेत, ती कोणत्याही एका गुरुवारी तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. आता नुसता दिवा प्रज्वलित करून चालणार नाही. यामध्ये आपल्याला 2 वस्तू टाकायच्या आहेत, ज्या देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करतील, त्या देवी लक्ष्मीला प्रिय आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे यामध्ये आपल्याला एक अख्खी वेलची, जिला आपण वेलदोडा किंवा विलायची म्हणतो, ती घालायची आहे. 21 दिवसांची सेवा आहे. तुम्हाला 21 विलायची लागणार आहे. त्यामुळे एक मोठं पॅकेट तुम्ही आणून ठेवा आणि 21 दिवस ही सेवा अशीच करायची. एक विलायची तुम्ही यामध्ये घातली, त्यानंतर एक भीमसेनी कापराची वडी यामध्ये घालायची आहे. विलायची जी आहे ती देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करते आणि भीमसेनी कापूर जो आहे तो घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, वास्तुदोष, ज्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही, ते सगळे दोष स्वतःमध्ये ओढून घेत असतो. त्यामुळे या 2 वस्तू आपल्याला घालायच्या आहेत. त्यानंतर या दिव्यावरती आपल्याला सेवा करायची आहे. दिव्याचं तोंड तुम्ही दक्षिण दिशा सोडून कुठल्याही दिशेला करू शकता. देवघराकडे करू शकता किंवा उत्तर दिशेला करू शकता किंवा तुम्ही तुमच्या समोर सुद्धा दिव्याची वात करू शकता, हरकत नाही. आता त्यानंतर आपल्याला एक लवंग घ्यायची आहे. लवंगीचं सुद्धा तुम्ही एक पॅकेट आणून ठेवा. एक लवंग हातामध्ये पकडायचे आणि त्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची. तर सेवा काय करायची, तर एक वेळा तुम्ही श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. श्री सुक्तम जे आहे ते नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेलं आहे किंवा तुम्ही YouTubeवरती लावून देऊ शकता. श्रवण केलं तरीही चालेल. श्री सुक्तमचं पठण करणं शक्य नसेल तर महालक्ष्मी अष्टकमचं तुम्ही पठण करायचं आहे. एक वेळा केलं तरीही चालेल. हे स्तोत्र देखील तुम्हाला YouTubeवरती किंवा Googleवरती PDF फॉर्ममध्ये मिळून जाईल किंवा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पोथी जी आहे त्यामध्ये महालक्ष्मी अष्टकम दिलेला आहे, त्यातून तुम्ही ते पठण करू शकता. एक वेळा ही सेवा करायची. ज्यांना दोन्हीही सेवा करणं शक्य नाही त्यांनी महालक्ष्मीचा अतिशय प्रिय असा मंत्र पठण करायचा आहे, तो म्हणजे कमलात्मक मंत्र. महालक्ष्मीला प्रिय असलेल्या या मंत्राचं आपल्याला 16 वेळा पठण करायचं आहे. हा मंत्र तुम्हाला सहजरित्या Googleवरती किंवा YouTubeवरती किंवा नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्हाला तो 16 वेळा पठण करायचा आहे. 5 ते 10 मिनिटांमध्ये हा मंत्र तुमचा पठण होईल आणि अतिशय प्रभावी मंत्र आहे. हा मंत्र किंवा महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सुक्तम म्हणत त्या लवंगेला आपल्याला अभिमंत्रित करायचे. त्यानंतर ती लवंग जी आहे ती महालक्ष्मीला आपल्याला अर्पण करायची आहे. तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील कुठल्याही गुरुवारपासून ह्या सेवेला सुरुवात करायची. पुढचे 21 दिवस तुम्हाला ही सेवा करायची. सांगितल्याप्रमाणे मध्येच काही अडचण आली तर एवढे दिवस स्किप करायचे आणि पुढे ही सेवा सुरू ठेवायची आहे. बघा 21 दिवसाच्या आतच तुम्हाला तुमच्या घरामध्ये फरक जाणवेल. कर्जबाजारीपणा झालेला असेल, पैसा घरामध्ये टिकत नसेल, तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू नाहीशा होतील. याचा अर्थ असा नाही की आपण कष्ट मेहनत करायची नाही. कष्टाला मेहनतीला तर पर्यायच नाही, पण आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मीच्या समोर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपण ज्या वस्तू घातलेल्या आहेत ज्यामध्ये आपण एक अख्खी वेलची घातलेली आहे, त्यासोबतच भीमसेनी कापूर घातलेला आहे. भीमसेनी कापूर हा रात्रभरामध्ये वितळून जाईल, पण वेलचीचं काय करायचंय, तर जेवढ्या दिवस तुम्ही हा उपाय करणार आहात म्हणजे 21 दिवसांच्या 21 वेलची तुम्हाला एका डबीमध्ये जमा करायच्या आहेत. या वेलचीसोबतच तुम्ही ज्या अख्ख्या लवंगा देवी लक्ष्मीला अर्पण करणार आहात त्या देखील तुम्हाला एका वेगळ्या डबीमध्ये जमा करायच्या आहेत. कारण वेलचीवरती आपण सेवा केलेली आहे आणि अख्खी लवंग जी आहे ती आपण अर्पण केलेली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या डबींमध्ये लवंग आणि वेलची तुम्हाला 21 दिवसांच्या जमा करायच्या आहेत. ज्यावेळेस तुमची 21 दिवसांची सेवा पूर्ण होईल त्यावेळेस या वेलचींचं काय करायचंय, तर ह्या वेलची तुम्हाला फेकून द्यायच्या नाही. तुमच्या घराच्या आसपास एखादं झाड असेल म्हणजे तुमच्याच घराच्या अवतीभोवती असलेल्या झाडामध्ये किंवा कुंडीमध्ये तुम्हाला ह्या 21 वेलची दाबायच्या आहेत.
निर्माल्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये टाकून देऊ नका, कारण लक्ष्मी प्राप्तीची आपण सेवा केलेली आहे. यासोबतच तुम्ही ज्या लवंगा देवी लक्ष्मीला अर्पण केल्या होत्या, महालक्ष्मीची सेवा त्यावरती केली होती, त्यांना अभिमंत्रित केलं होतं, त्या लवंगा ज्या आहेत त्या तुम्हाला 21 दिवसाची सेवा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत, किंवा जवळपास एखादं महालक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे. जात असताना खण नारळ घेऊन जायचं आहे. तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला ही गोष्ट आवर्जून करायची आहे. बघा, इच्छापूर्ती होतेच, कारण तेवढी प्रभावी ही सेवा आहे. नक्की करून बघा, तुम्हाला अनुभव निश्चितपणे येईल. आणि तुम्हाला महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जर जायची वेळ आली तर खण नारळ त्यासोबतच ह्या ज्या 21 लवंगा आपण अर्पण केल्या होत्या त्या सोबत घेऊन जायच्या. तिथे जाऊन महालक्ष्मीची ओटी भरायची आणि ह्या 21 लवंगा आपल्याला महालक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत. किंवा तुम्ही कुलदेवीच्या दर्शनासाठी जेव्हा जाल तेव्हा तुम्ही कुलदेवीला ह्या लवंगा अर्पण करू शकता. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.